फूड स्टोरेज अँड कन्झर्वेशन ऑफ इन्व्हायरमेंट संचय व पर्यावरण संवर्धन. लाईक ह्युमन्स अदर लिव्हिंग थिंग्स ऑल्सो स्टोर्ड फूड. मानवाप्रमाणे इतर सजीव देखील अन्नाचा साठा करतात. ईच ऑफ देम हॅज अ डिफरंट वे ऑफ डुईंग इट. प्रत्येकाचा स्टोअर करण्याचा म्हणजे अन्न साठा करण्याचा मार्ग वेगळा आहे किंवा पद्धत वेगळी आहे. इन्सेक्ट्स लाईक अँड्स स्टोअर्ड फूड. मुंगीसारखे कीटक देखील अन्नाचे कण घेऊन साठा करतात, तुम्ही पाहिलंच असेल. बीज कलेक्ट नेक्टर फ्रॉम फ्लॉवर्स अँड स्टोअर इट इन अ हनीकोम. मधमाशी फुलातील मकरंद गोळा करते आणि मधमाशाच्या पोळ्यामध्ये नेऊन त्याचा साठा करते. इन द फॉर्म ऑफ हनी. कशाच्या रूपामध्ये अन्न साठा करते ती? मधाच्या रूपामध्ये अन्न साठा करते. स्क्विरल स्टोअर्ड सीड्स. खार जे आहे, खारुताई, ती देखील बियांचा साठा करते. बिकॉज दीज ॲनिमल्स स्टोअर्ड फूड इट इज अवेलेबल टू देम व्हेन दे नीड इट. आणि हे सर्व प्राणी अन्नाचा साठा कशासाठी करतात? कारण जेव्हा त्यांना त्याची आवश्यकता असते तेव्हा अन्न उपलब्ध व्हावे म्हणून त्याचा साठा करून ठेवतात. पावसाळ्यामध्ये या छोट्या कीटकांना, प्राण्यांना अन्न मिळवणे कठीण जाते, म्हणून पावसाळ्यापूर्वी आपल्या छोट्याशा ढोलीमध्ये किंवा मुंगी वारुळामध्ये अनेक ठिकाणी हे कीटक आपला अन्नाचा साठा करतात आणि जेव्हा त्यांना निसर्गामध्ये अन्न मिळत नाही पावसाळ्यामध्ये तेव्हा त्याचा ते वापर करत असतात. पहा खारुताई कशी आपल्या तोंडामध्ये भरपूर अन्न कोंबते आणि आपल्या ढोलीमध्ये किंवा ठरलेल्या पिळामध्ये जाऊन त्या अन्नाचा साठा करते. ऑल द टाईम प्लांट्स आर बिझी प्रोड्युसिंग द फूड दे नीड. वनस्पती त्यांना लागणाऱ्या अन्नाची निर्मिती सतत करत असतात. इवन सो देर आर सम प्लांट्स दॅट स्टोअर फूड. तरीही अन्नाचा साठा करणाऱ्या काही वनस्पती आढळतात. यू आर फॅमिलियर विथ बल्ब्स ऑफ प्लांट्स सच ॲज ओनियन अँड गार्लिक अँड ट्यूबर्स सच ॲज पोटॅटो, जिंजर एक्सेट्रा. तुम्ही वनस्पतीचे निरनिराळे कंद पाहिले आहेत. ओनियन म्हणजे कांदा, गार्लिक म्हणजे लसूण, अँड ट्यूबर्स सच ॲज पोटॅटो आणि बटाटा, जिंजर म्हणजे आले, यासारखे देखील कंद म्हणजे त्या वनस्पतीच्या खोडाचा भाग होय. दे आर ऑल पार्ट्स ऑफ द स्टेम ऑफ द प्लांट्स. आणि हे जे पोटॅटो, जिंजर, ओनियन, गार्लिक हे जे आहेत ते वनस्पतीच्या खोडाचे भाग आहेत. रॅडिश, स्वीट पोटॅटो, बीटरूट आर द रूट्स ऑफ देअर प्लांट्स. रॅडिश म्हणजे मुळा, स्वीट पोटॅटो म्हणजे रताळे, बीटरूट म्हणजे बीट, हे वनस्पतीच्या मुळाचे भाग आहेत. दीज प्लांट्स स्टोर्ड फूड इन देअर स्टेम ऑर रूट्स. अशा प्रकारे वनस्पती खोडामध्ये किंवा मुळामध्ये अन्नाचा साठा करते. प्लांट्स दॅट स्टोर्ड फूड म्हणजे अन्न साठा करणाऱ्या वनस्पती कोणत्या पाहूया. बल्ब्स ऑफ प्लांट्स म्हणजे वनस्पतीचे कंद. पोटॅटो, गार्लिक, जिंजर, ओनियन. पोटॅटो म्हणजे बटाटा, गार्लिक म्हणजे लसूण, जिंजर म्हणजे आले आणि ओनियन म्हणजे कांदा. हे वनस्पतीचे कंद आहेत, पण हे वनस्पतीचे स्टेम आहेत म्हणजे खोड आहेत. याच्यामध्ये या वनस्पती अन्नाचा साठा करतात आणि म्हणूनच आपण यांना अन्न म्हणून खाण्यासाठी वापरतो. प्लांट स्टोर्ड फूड इन रूट्स. मुळामध्ये अन्न साठा करणाऱ्या वनस्पती पाहूया. बीटरूट म्हणजे बीट, रॅडिश म्हणजे मुळा, कॅरट म्हणजे गाजर आणि स्वीट पोटॅटो म्हणजे रताळे. या वनस्पती आपल्या मुळामध्ये अन्न साठा करतात आणि हे साठवलेले अन्न देखील आपण खाण्यासाठी वापरतो. वी टू स्टोर्ड फूड इन आवर होम्स अकॉर्डिंग टू आवर नीड्स. आपण देखील आपल्या घरी अन्नाचा साठा करतो आपल्या गरजेनुसार त्याचा उपयोग करण्यासाठी. इन इंडिया
ड्यू टू द इम्प्रूव्ड मेथड्स ऑफ कल्टिवेशन वी नाऊ प्रोड्यूस प्लेंटी ऑफ फूड ग्रेन्स. भारतामध्ये सुधारित शेती तंत्रज्ञानामुळे आपल्याला पुरेल इतके अन्न आपण भरपूर असे अन्न तयार करू शकतो. द प्रोडक्शन एक्सेस द डिमांड, आणि त्या अन्नाच्या आपल्या लोकसंख्येनुसार मागणीनुसार आपल्या देशामध्ये अन्न तयार होत असते. द सरप्लस फूड ग्रेन इज स्टोर्ड इन ह्यूज वेअरहाऊस, आणि आपल्या गरजेपेक्षा किंवा मागणीपेक्षा जास्त अन्न तयार झालेले हे वेअरहाऊसमध्ये म्हणजे गोदामामध्ये साठवले जाते. समटाइम्स प्रोडक्शन इज अफेक्टेड बाय अ डिझास्टर सच ॲज फ्लड्स, ड्रॉआउट, अ सायक्लॉन ऑर हेलस्टॉर्म. एखाद्या वर्षी पूर, अवर्षण, वादळ आणि हेलस्टॉर्म म्हणजे गारपीट. म्हणजे पूर, अवर्षण म्हणजे दुष्काळ, सायक्लॉन म्हणजे वादळ, हेलस्टॉर्म म्हणजे गारपीट. अशा आपत्तीमुळे शेताचे प्रचंड नुकसान होते. ॲज सच टाईम, अशा वेळी द स्टोर्ड सरप्लस ग्रेन कॅन बी यूज फॉर द पीपल. मग या गोदामामध्ये साठवलेल्या अतिरिक्त किंवा जास्तीच्या अन्नधान्य साठ्याचा उपयोग लोकांकरता केला जातो किंवा उपयोगी पडते. इट कॅन ऑल्सो बी यूज फॉर पीपल डिस्प्लेस्ड ड्यू टू डिझास्टर लाईक अँड अर्थक्विक. भूकंपासारख्या आपत्तीमुळे देखील लोक विस्थापित होतात. डिस्प्लेस्ड म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात, त्याला विस्थापित होतात. त्यांनासुद्धा या अन्नधान्याची कमतरता भासते. अशा वेळी गोदामात साठवलेले अन्न सर्वांसाठी उपयोगी करून दिले जाते. द ग्रीन रिव्हॉल्युशन म्हणजे हरित क्रांती. टुडे आवर कंट्री इज सेल्फ रिलायंट ॲज फार अ प्रोडक्शन ऑफ फूड ग्रेन्स इज कन्कर्ड. आज आपला देश अन्नधान्या संदर्भामध्ये स्वावलंबी झालेला आहे. वी आर ऑल्सो एबल टू एक्सपोर्ट द सरप्लस ग्रेन. आपल्या गरजेपेक्षा अधिक तयार झालेलं अन्नधान्य आपण परदेशामध्ये निर्यात करतो म्हणजे पाठवतो. द ट्रिमेंडस इन्क्रीज इन फूड ग्रेन प्रोडक्शन इन आवर कंट्री वॉज अचीव्ड ड्युरिंग द ग्रीन रिव्हॉल्युशन. आपल्या देशात धान्य उत्पादनात झालेली प्रचंड वाढ हरित क्रांती या नावाने ओळखली जाते. इट वॉज ब्रॉट अबाउट बाय द जॉईंट एफर्ट्स ऑफ सायंटिस्ट, पीपल्स वर्किंग फॉर द स्प्रेड ऑफ सायन्स अँड फार्मर्स. वैज्ञानिक, विज्ञान प्रसारक आणि शेतकरी यांच्या एकत्रित प्रयत्नामुळे ही हरित क्रांती घडून आली आहे. द क्रेडिट फॉर द रिसर्च दॅट लेड टू इम्प्रूव्ह इन द सीड्स ऑफ व्हीट अँड राईस दॅट रिझल्ट इन द ग्रीन रिव्हॉल्युशन इन इंडिया गोज टू डॉक्टर C.V. रामन. गहू व तांदळाच्या बियाणांमध्ये सुधारणा घडवून आणून हरित क्रांती करण्याचे श्रेय ऋषीशास्त्रज्ञ डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांच्याकडे जाते.